माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद उत्तरार्ध भाग 52 शिशुपाल आदी दैत्यांचे वध. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. सूत कथा पुढे पुढे सांगत होते आणि वीररस, अद्भुत रस, रौद्र रस यांचा संचार शब्दाशब्दातून होत होता. ते म्हणाले, परीक्षिताजवळ बोलताना शुकही कृष्णाच्या कर्तृत्वाने मोहित झाले. जरासंघाचे प्रस्थ त्यामुळे पुष्कळच मोठे होते. त्याचा वध साधून कृष्णाने महत् कार्य केले. हे शुकदेवाने परीक्षिताला समजावून सांगितले. 20 सहस्र राजे बंदीत ठेवण्याची जरासंघाची दुष्टवृत्ती एकीकडे व जरासंघाच्या मुलाला राज्यावर बसवून त्याच्या राज्याची हाव न धरणे ही कृष्णाची निष्ठुर वृत्ती एकीकडे. समंतकासाठी अक्रूराने एका भक्ताने सुद्धा शतधन्व्याला सत्रजिताला ठार करण्यास प्रवृत्त करावे. त्याच अक्रूराजवळ स्वयंतक परत देण्यास कृष्णाने तयार व्हावे. त्या कृष्णाच्या न्यायबुद्धीचे आणखी एक उदाहरण म्हणजे शिशुपालाशी त्याची झालेली वागणूक. शुकदेव सांगत होते, शिशुपाल जन्माला आला तेव्हा त्याच्या आईला कृष्णाचे वचन दिले होते की त्याचे 100 अपराध झाले की मी याचा वध करीन. कारण असे की जन्मतः शिशुपालाला जास्त बोटे होती. आकाशवाणी अशी होती की जेव्हा याचा शत्रू याला पाहिल तेव्हा ती बोटे गळून पडतील. कृष्णाने शिशुपालाला लहानपणी प्रथम जेव्हा पाहिले तेव्हा ती बोटं गळून पडली. तेव्हा त्याची आई घाबरून कृष्णाला म्हणाली, त्याला तू मारणार नाहीस असे आश्वासन दे. पण सारासार विचार करून तो म्हणाला, या मुलाला मी व्यर्थ मारणार नाही. याचे 100 अपराध झाले तर मारेल. परीक्षिता, धर्मराजाच्या राजसूय यज्ञात अनेक ऋषी झाले. राजे होते, इष्टवर्ग होते, कृष्णाच्या बाजूचे होते, कौरवांच्या बाजूचे होते आणि मृत जरासंघाच्या पक्षाचे होते. शिशुपालही त्यात होता. यज्ञात अग्रपूजा कोणाची करावी या बाबतीत एकमत होईना. कारण पूजनीय अशा अनेक विभूती येथे होत्या. पण सदेवाने युक्तिक भाषण करून श्रीकृष्णाचे नाव अग्रपूजेसाठी सुचवले. अनेकांना ते आवडले. पण कृष्णाचा वैरी शिशुपाल याला ते सहन झाले नाही. तो ताटकन उठला, हातवारे करून उर्मटपणे कृष्णाला दूषणे देऊ लागला. त्याचे उद्धटपणाचे वर्तन कोणालाच आवडले नाही. त्याला मारण्यासाठी अनेक राजे धनुष्य खडंगे सरसावू लागले. तरी तो अपराशब्दाचा भडीमार करीतच राहिला. शिशुपाल वृद्ध भीष्मासही वाटेल तसे बोलू लागला. तेव्हा मात्र काही यादव कौरव पुढे होऊन त्याला आवरू लागले. तो त्यांना बाजूला करून पुन्हा कृष्णाची निंदा करू लागला. कृष्णाने त्याच्या बडबडीकडे समजून दुर्लक्ष केले. पण जेव्हा सीमेबाहेर त्याची बडबड गेली तेव्हा तो उठला. कृष्ण उभं राहतात इतर जे शिशुपालास आवडीत होते ते जागी बसले. कृष्णाने क्षणभर नेत्र मिटले, सुदर्शन चक्राला बोलावले. ते लगेच त्याच्या हाती झगमग करीत शोभू लागले. शिशुपाल स्वतःचा तोल जाऊन बडबडतोस, तुला एकच शिक्षा आहे, तुझा यातून उद्धार हे घे. आणि असे म्हणत त्याने ते दैदिप्यमान चक्र शिशुपालावर सोडले. वल्गना करणारे शिशुपालाचे मुख, तो मुकुट, ते कुंडल शोभित कर्ण, ते कृष्णवीराने भडकलेले मस्तक एका क्षणात कापले जाऊन धरणीवर 25 हात दूर उडून पडले. यज्ञसभेत अहंकार उडाला. सुदर्शन चक्र पुन्हा श्रीरीच्या करंगळीवर विराजमान झाले. परीक्षिता, त्यानंतर मात्र राजसूय यज्ञ पूर्ण होण्यास काही अडथळा आला नाही. धर्माने सर्वांच्या अनुभूतीने कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. त्या यज्ञासाठी कौरवे आले होते. दुर्योधनाला धर्माचे कृष्णाचे हे वैभव मुळेच पाहवले नाही. त्यातच महेश्वरीच्या विचित्र आणि भूल पाडणाऱ्या रचनेमुळे दुर्योधन भूमीच्या जागी पाणी, पाण्याच्या जागी भूमी असे समजून चालला आणि त्याची फजिती झाली. पांडवाची पत्नी द्रौपदी ही त्यावेळी त्याची कुचेष्टा करून हसली. त्यामुळे दुर्योधन दुःशासन फारच रागावले. द्रौपदीवर दुर्योधनाची आधीपासूनच पापी दृष्टी होती. द्रौपदी तर पांडवच काय, अनेक लोक त्यावेळी हसले. दुर्योधनाला तो अपमान फार लागला. तो मुकाट्याने हस्तिनापूरला परत गेला. युधिष्ठिराच्या यज्ञात शिशुपालाचा पराभव झाला. दुर्योधनाने अपमानाने फजितीने चिडून जाऊन पांडवांचा नाश करण्याचे प्रयत्न त्यानंतर खरोखर सुरू केले. असूया पेरली होती. आमोद प्रमोदातून वैर वाढले. भूभार हरण करावयाचे कार्य कसे होणार त्याचे भेद कृष्णाच्या मनात आकारास येऊ लागले. परीक्षिता, शाल्व हा शिशुपालाचा जरासंघ यांचा मित्र. त्याने यादवांचा घात करण्याची प्रतिज्ञाच केली होती. त्याने शंकराची आराधना केली. 1 वर्ष तो घोर तप करीत राहिला. शंकर प्रसन्न झाले.
शाल्वाने त्यांच्याकडून एक अभेद विमान मागून घेतले. ते विमान फार तीव्र गतीचे अदृश्य होऊ शकणारे होते. विमान प्राप्त होतात आकाशातून त्याने द्वारकावासी लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. मोठ्या सैन्याच्या वेड्यात द्वारका नगरी सापडली. प्रद्युम्न, सात्यकी, चारुदेशन, सांब, अक्रूर, कृतवर्मा, भानुबिंद असे अनेक यादववीर लोकांना धीर देऊन युद्धाला बाहेर पडले. प्रद्युम्नाने यावेळी फार मोठा पराक्रम केला. त्याने शाल्वावर त्याच्या सेनापतीवर अनेक बाण सोडले. सेनापतीने घायल केले, सारथ्यांना घायल केले, शाल्वाला त्रस्त केले. त्यावेळी क्षणोक्षणी जागा बदलल्या व अदृश्य होणाऱ्या विमानातून शाल्व बाण अस्त्रे सोडत होता. तरी शाल्वाला यादवाने मूर्छित पाडले. तोच शाल्वाचा मंत्री धूमान याने नेमके संधान करून प्रद्युम्नाच्या छातीवर बाण मारला. तो घायल होतात सारथ्याने दारुकावणीने सुरक्षितपणासाठी त्याचा रथ रथभूमीतून दूर नेला. प्रद्युम्न शुद्धीवर आला. या दारुकाच्या या कृत्याबद्दल त्याला त्याने फार दुष्णे दिली. तो पुन्हा धूमांकडे युद्धाला सरसावला. त्याने धूमानाला ठार मारले. दुसरीकडे गद, सात्यकी, साम इत्यादींनी शाल्वाचे सैनिक यमसदनास पाठविले. अशा रीतीने 27 दिवस घनघोर रणसंग्राम चालला होता. यावेळी कृष्ण राजसूय यज्ञासाठी गेला होता. त्याचे अपशकुन होऊ लागले. तेव्हा द्वारकेवर काहीतरी संकट नक्की येणार असे असणार असे ओळखून राम कृष्ण त्वरेने द्वारकेला गेले. मायावी शाल्वाचे विलक्षण सौभ विमान द्वारकेवर सतत गिरट्या घालीत होते. रामाला द्वारकेत ठेवून कृष्णाने शाल्वाचा समाचार घेण्याचे ठरवले. दारुकाला त्याने आपला रथ हाकलण्यास सांगितले. प्रद्युम्नाला दुसरा सारथी दिला. शाल्वावर कृष्णाने सपाट्याने बाणांचा भ्रिमार करण्यास प्रारंभ केला. दारुकावर शाल्वाने फेकलेली भयंकर शक्ती कृष्णाने वाटेतच मोडून टाकले. शाल्वाने कृष्णावर बाण मारला. तो धनुष्यधारी डाव्या भुजाला लागला. सारंग धनुष्य कृष्णाच्या हातून गळून पडले. ही विपरीत घटना पाहून सर्व यादव सेनेवर हाय 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 असा ध्वनी उमटला. त्याच वेळी शाल्व विमानातून म्हणाला, मूर्खा, तू लबाडीने शिशुपालाची वाघ यज्ञ वधू पळलीस काय? शिशुपाल बेसावध असताना सभेत त्याला मारलेच काय? कालही वनाकडे पुढे पळत का होतस? तुझा पराक्रम आता दाखव. समोरासमोर आता माझ्याशी गाठ. आता तुला वर पाठवतो, परत येऊ नकोस पृथ्वीवर. शाल्वाच्या वर्गना ऐकून कृष्ण गर्जना करून म्हणाला, अरे अहमन्य वीरा, तुझा पराक्रम काय तो बाणाने दाखव, वाणीने नको. शूरवीर व्याख्याने नाही देत, कृती करून दाखवितात. आणि असे म्हणत म्हणत त्याने आपली गदा शाल्वाच्या बरगड्यांवर मारली. तेव्हा तो रक्त ओकून थरथर कापू लागला. तेवढ्यात तो विमानासह अदृश्य झाला. रणांगणात थोडा वेळ स्तब्धता पसरली. लगेच यादव सैन्य, शाल्वाचे सैन्य यांचे युद्ध पुन्हा सुरू झाले. घटकाभराने एक अनोळखी माणूस घोड्यावर बसून घोडा दौडीत यादव सेनेमागून सैन्याचा ओघ चुकवीत कृष्णाच्या रथाजवळ आला. डाव्या हाताला लागलेला बाण कृष्णाने उपटून काढला. शुभ्र अश्वाचा त्याचा रथ सुवर्णजडित रथाचा पीतवर्ण गरुडध्वज फडकत आहे. उंच दिप्पाड गौरवर्ण सुंदर दारुक सारथ्य करीत आहे. डाव्या कृष्णाने खडंग, चापबाण, गदा आदी आयुधे धरली आणि तो बाण धनुष्यावर चढवून शत्रू सैन्यावर मारित आहे. अशा वेळी तो घोडेस्वार कृष्णाजवळ येऊन प्रणाम करून म्हणाला, द्वारकाधीश, आपल्या पित्याला वसुदेव महाराजांना शाल्वाने पकडून नेले. बलराम काही करू शकले नाही. कृष्णाने मानव देहधारी जीवाप्रमाणे त्यावेळी शोक वाटल्याचे नाटक केले. त्याचा तेजोभंग झाला. तो रडत आहे असे दृश्य पाहून शाल्व प्रगट झाला. कृष्णासमोर एक वसुदेवासारखीच दिसणारे तोडलेली मस्तक बाणाच्या टोकावर नाचवीत म्हणाला, अरे गवळ्या, तुझ्या बापाला भाऊ मी मारून टाकले. तू समोर असून काही करू शकत नाही. कृष्णाने आणखीनच मोठ्याने रुदन केले. शाल्वाला वाटले आपली मायावी शक्ती यशस्वी झाली. तो प्रकटपणे शिव विमानात चढून कृष्णाला हिणवू लागला. पण कृष्णाने ते खोटे दृश्य डोळ्यापुढून केव्हाच पुसून टाकले होते. त्याने भाराभर शर वैष्णव करून शाल्वाला घायल केले. तीव्र गतीने गदा मारून सोम विमानाने शतशः तुकडे केले. प्रचंड स्फोट झाला. पण गदा हाती घेऊन शाल्वाने आधीच भूमीवर उडी मारली होती. तो धावत कृष्णावर चाल करून आला. तेवढ्यात कृष्णाने त्रिशूळाने गदा उडवली. सुदर्शन चक्राने झटकन शाल्वाचे मस्तक उडवले. यादव सेनेने एवढा प्रचंड जयजयकार केला की शाल्वाचे सैन्य सागर तीरावरून दूर दूर पळू लागले. पण त्याच्या सैन्याला कोणी अंगाने वेढून यादव सैन्याने पराभूत केले. लक्षावधी वीर समरांगणी पडले. लक्षावधी शरण आले आणि युद्ध हटले. असे वाटत आहे तोच करुण देशाचा राजा
दंत वस्त्र फक्त गदाती घेऊन त्या सैन्यातून अग्निबाणासारखा पुढे लावला. एकटाच निर्भय दात होठ फात गर्जना करीत पायाने भूमी कंपायमान करीत दंत वज्राने विजेच्या वेगाने येऊन कृष्णाच्या स्कंदावर दळण दिशी गदेचा प्रहार केला. पण कृष्णाने तो पहार हरासारखा जल्ला लगेच आपल्या गदेचा जबरदस्त तडाखा दंतवस्त्रावर मारला. त्याने त्याची छाती फुटली व हातपाय झाडीत धाडकन भूमीवर पडला. रक्ताने माखलेला दात विस्कटलेला अस्ताव्यस्त केसांचा मानव असूनही राक्षस दिसणारा दंतवक्र पुन्हा तो उठलाच नाही. जरा सुद्धा उसंत न देता त्याच्या मागोमाग त्याचा भाऊ विदुरथ आला. कडंग ढाल हातात घेऊन हाम हुम करीत द्वेषाने धावत आला. तो जणू काही सिंहावर हत्तीने चाल करावी तसा आपल्या मृत्यूवर चालून आला. त्याला मारण्यासाठी कृष्णाने गर्र गर्र फिरणारे तेजस्वी सुदर्शन चक्र सोडले. पहिला वार करण्यापूर्वीच विदुरथ रणात पडला. द्वारकेतील अतिभयानक गंडांतर टळले. माया विशाल व त्याची विदीर्ण विमान भग्न देह दंतवक्र मस्तक तुटलेला विदुरथ. त्या रक्त लांछित भूमीवरच देवाने कृष्णावर पुष्पवृष्टी केली. ती फुले भूमीवर पडली. त्या वीरांच्या रक्ताने फुल लाल झाली. जणू पृथ्वी मातेला तिच्या भक्तांनी रक्तचंदनाने लिप्त गंधपुष्पे वाहिली. श्रीकृष्ण बलराम यांनी द्वारकेला प्रविष्ट होण्यापूर्वी शत्रुपक्षाच्या मृतवीरास अंत्यसंस्कार केले. यादव वीरांपैकी मृतास अंत्यसंस्कार दुःखितांचे सांत्वन केले. तिकडे कौरवांची पांडवांबरोबर मोठ्या युद्धाची तयारी चालली होती. बलरामाचे मन दोन्ही पक्षांची समान होते. त्याने त्यात लक्ष न घालता तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. अनेक तीर्थ पाहत पाहत तो नैमिषारण्यात गेला. परीक्षिताला ते कथानक शुकदेव सांगत होते असे म्हणून सुत शौनकास म्हणाले, या नैमिषारण्यातच जी घटना नंतर घडली ती माझ्या वडिलांविषयीच आहे. ती माझ्याच शब्दात मी सांगतो. मला ती स्वतःला माहिती आहे. खरोखर होऊ नये अशी घटना त्यावेळी झाली. मला ते आठवले की वाईट वाटते हो. शौनक म्हणाले, असे काय घडले की आपल्या डोळ्यात ते दुःखाचे अश्रू. सुत म्हणाले, बलराम जेव्हा नैमिषारण्यात आला तेव्हा असे झाले की सर्व ऋषींनी शेषावतार बलरामाचा आदर सत्कार केला, पूजन केले. पण माझे पिता रोमर्शन जागेवरच बसून होते. ते व्यासांचे शिष्य होते. त्यांचे ते वर्तन पाहून बलरामाला वाटले की त्याचा मुद्दाम मान करीत आहे. तेव्हा बलरामाने त्यांना उद्देशून मोठे कठोर भाषण केले. रागाच्या आदेशात मोठ्या माझ्या वडिलांचा गळा गर्भानेच चिरून टाकला. शौनका अविचाराने हे कृत्य घडले, माझ्या देखत घडले. ब्राह्मण ऋषी यांनी बलरामाचा प्रमाद यांच्या ध्यानात आणून दिला. तीर्थयात्रेत पवित्र वनात निशस्त्र माननीय व्यास शिष्यांचा वध अधर्म होता. बलरामाला फार वाईट वाटले हो. पण काय उपयोग, त्याने प्रायचित्त करावे असे सर्वांनी सांगितले. बलरामाने त्यावेळी या तुमच्या समोर बसलेल्या सुताला वडिलांचे ज्ञान, दीर्घायुष्य, बल, स्मृती, वाणीचे सामर्थ्य अर्पण केले. तर पुराण कथा सांगण्याचा अधिकार कार्य मजवरच सोपविले. मुनींनो, तो प्रसंग आठवला की मला फार वाईट वाटते. पण होणारे ते होऊन जाते, बरे असू दे. शुकदेवाने हा प्रसंग परीक्षितला सांगितला तेव्हा तोही रोमर्शनाच्या हत्येमुळे हळहळला. शुकदेव पुढे सांगू लागले, ती ऐका बरं कथा. सुत आपले मन स्थिर करीत म्हणाले. शुक निवेदन करू लागले, परीक्षिता, त्यानंतर नैमिषारण्यातच बलराम असताना पर्वकाळ आला. यज्ञ प्रारंभ झाला. बलवल नावाचा दानव यज्ञशाळा अमेद्य वस्तूंनी अपवित्र करू लागला. तो काजळाच्या राशीसारखा काळा प्रचंड होता. आता त्रिशूळ घेऊन तो अक्राळ विक्राळ जबड्यांचा राक्षस ऋषींवर धावून आला. बलरामाने नांगर मुसळ यांचे स्मरण केले. तत्काळ बलरामाने ती दोन्ही शस्त्रे हातात धरून बलवार धावून गेला. नागराने त्याला ओढून बलरामाने त्याच्या मस्तकावर मुसळाचा तडाखा हाणून त्याचे मस्तक छिन्न विछिन्न केले. ऋषींनी बलरामाचा आशीर्वाद, भूषणे, वस्त्रे, वैजयंतीमाला यांनी सन्मान केला. त्यानंतर बलरामाने भारतभर तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा संपत आली तोपर्यंत कितीतरी काळ गेला. पांडव कौरव यांचे महाभयंकर युद्ध संपत आले. पृथ्वीवरील उन्मत्त क्षत्रियांचा बहुतेक भार उतरला. शुद्ध भावनांचा रक्तरंगी सागर खवळून आता शांत केला होता. दुर्योधन, भीम यांचे गदायुद्ध चालले होते. जेव्हा बलराम कुरुक्षेत्रावर पोहोचला, त्यांचे गदायुद्ध बंद करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण ते दोघे कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बलरामाने निपक्षपाती उदासीन भूमिका स्वीकारली होती. तो पुन्हा तीर्थयात्रेची समाप्ती करण्यासाठी नैमिषारण्यात गेला.
रेवतीस तेथेच तो राहिला. यज्ञांनी त्याने लोकसंग्रहाचे कार्य केले. बलराम हे अनंत शेषाचेच माननीय रूप होते. त्याने मानवीय रूप होते. त्याने ऋषींना अद्वैताचा उपदेश केला. परीक्षिता, आता श्रीकृष्णाची एक मोठी गमतीदार कथा ती मी तुम्हाला सांगणार आहे बरं. शुक म्हणाले, परीक्षित म्हणाला, ती कोणती बरं? खरेच बलरामासह माझे मनही तीर्थयात्रेला गेले. त्यात श्रीकृष्णाचे अलौकिक चरित्र बोध देणारे, पण तृप्ती अतृप्ती या दोन्हींचाही अनुभव देणारे. शुक म्हणाले, सुदामा ब्राह्मणाची ती गोष्ट श्रुत शौनारिकांना पुढील चरित्र कथन करू लागले. त्यांची वाणी अस्खलित होती, ते दीर्घायुष होते, त्यांची स्मृती अक्षय होती. नैमिष अरण्यातील वृक्ष लता नद्या निर्जर वायू भूमी त्यांच्या वाणीचे संस्कार ग्रहण करीत होते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील प्रकरणात आपण श्रीकृष्ण सुदामा भेट बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सोनार्थ भावे सुधी देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.